कंदर्प राणीवे स्त्री पुरुष, तेथे गुरुदीक्षा अलौकिक, मिथ्या स्त्री पुरुष माईक, विषय सुख भ्रम मात्र, आनंदाचे उपस्थ एकायतन, हे काय मिथ्या वचन, ते अर्थीपूर्ण वेदज्ञ, वेद विवंचना दाविती ऐशी, पुसता साखरेची गोडी कैशी, तो स्वादू नये सांगावयासी, तेथे चाखो देती अणुमात्रेशी, तेची गोडपणा राशी जाणती जाण, देवी परमानंद सुखप्राप्ती, उपस्थद्वारा नरचाखिती, आनंद एकायतन स्थिती, बोलिल्या उपस्थी, या हेतू वेदे, त्या उपस्थ सुखाची नित्यस्थिती, संभोगी विण जे वाढविती, तेथ मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती, सहजे होती सज्ञान, चाखिली गोडी तेची साखर, परमानंद मैथुन मात्र, मानून या मैथुन पर, जाहले पामर विषयांध, उपस्थी परमानंद गोडी, या लागी स्त्री कामाची अतिबोढी, सदा सोसीचे महामूढी, ताडातोडी जीविताच्या, साखरेचे केले नारियेळ, तेथे त्वचा गर्भ साखरेची केवळ, देवी विषयद्वारा सुखकोळ, उठती सकळ परमानंदे, नाना पक्वान्न परवडी, गुळाच्या गोड्या ते चवी काढी, देवी विषयाची जे जे आवडी, ते ते गोडी निजानंदे, हे नेणोनी मुळीची निज गोडी, सोशिती विषयांच्या अतिबोढी, बाप सद्गुरु कृपा गाढी, विषयांची आवडी एकत्वा आणि, या लागी विषयांची आस्था, न चढे सच्चिच्छाचे माथा, स्त्री भोगाची आसक्तता, मिथ्या तत्वता गुरुवाक्य निष्ठा, हा आत्मा हे आत्मी पाही, ऐसे मिथुन मुळी नाही, ते निजमुळ पाडिता ठाई, ब्रह्मचर्य पाही अभंग, या नावगा निज नैष्ठिक्य, ब्रह्मचर्य अतिसुंटक, सद्गुरूंनी बोधिले निष्ठंक, अलौकिक अभंग, आता अहिंसेची स्थिती, ऐके राया चक्रवर्ती, भवई उचलणे नाही भूती, स्वप्न सुषुप्ती जागता. स्त्री व पुरुष हे भेद कामदेवाच्या राज्यात असतात, पण गुरुदीक्षा ही अद्भुत आहे. ही असा प्रत्यय आणून देते की स्त्री व पुरुष हे भेद मिथ्या आहेत आणि इंद्रिय सुख हा माईक भ्रम आहे. यावर वेदवेत्ते अशी शंका काढतात की उपस्थ इंद्रिय हे आनंदाचे एकायतन आहे, असे उपनिषदात म्हटले आहे. ते खोटे आहे का? त्यावर आमचे उत्तर असे आहे की साखरेची गोडी शब्दाने सांगता येत नाही, पण साखरेचा कण तोंडात घातला तर तिची गोडी लक्षात येते. त्याच न्यायाने वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे, कारण पुरुष उपस्थ इंद्रियाद्वारा आनंदाचा अनुभव घेतात. जे प्रत्यक्ष संभोग घेतल्याशिवाय उपस्थ इंद्रियाच्या किंवा कोणत्याही इंद्रियाच्या विषयाची सुखप्रदता मानतात, त्यांना त्या सुखाची केवळ कल्पना असते, प्रत्यक्ष अनुभव नसतो. साखर खाल्ल्यावाचून तिची गोडी जशी कळत नाही, त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगा वाचून अनुभवास येत नाही. या वास्तव एक उदाहरण म्हणून वेदाने तसे म्हटले, पण तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद नव्हे. तथापि संभोगालाच परमानंद मानून अज्ञ लोक त्यात आसक्त होतात. त्या कल्पनेने त्यांची विषयासक्ती फार वाढते आणि मूढ लोक स्त्री सुखासाठी धडपडत असतात. त्यासाठी ते अनेक क्लेश शोधतात. साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी, काथ्या, खोबरे असे सर्वच भाग साखरेचे असतात. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे विषय सुख मुळात परमानंदाचे छोटे तरंग आहेत. पक्वाने अनेक केले तरी त्यातील गोडे एका गुळापासून असते. त्याप्रमाणे विषयातील सुख एका निजानंदामुळे आहे. हा निजानंद न जाणल्याने सामान्य लोक विषयांच्या आसक्तीमुळे क्लेश भोगतात. पण सद्गुरूंची कृपा अतिप्रबळ आहे. ती विषयातील प्रीती वळवून निजानंदाकडे नेते. त्यामुळे खरा जो चांगला शिष्य असतो त्याला गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे कळते. त्यामुळे त्याची विषयासक्ती नष्ट होते. हा आत्मा व ही आत्मी हे जोडपे अस्तित्वात नाही, तर एक आत्माच मूलतः सर्वत्र आहे. हे प्रत्ययाला आले की ब्रह्मचर्य अखंड राहते. यालाच अखंड नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतात व सद्गुरूंनी त्याचा निश्चित बोध केला म्हणजे ते अभंग राहते. आता हे राजा अहिंसेची लक्षणे ऐक.
खरा अहिंसक माणूस जागृती, स्वप्न आणि झोप अशा कोणत्याही अवस्थात कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून किंवा कपाळाला आठी घालून पाहत नाही. पावो आदळता देख, झणी पृथ्वी पावेल दुःख, या काकुलती आवश्यक, पाऊले अलौकिक हळुवार ठेवी, आकाश दचकेल देख, या लागी नैदी सैरा हाक, वाचा परिपक्व पियुख, वचने परमसुख सर्वांसी देतो, त्याचा शब्दू जे गगनी भरे, तेणे शब्दानंद चमत्कारे, गणगची निजसुखे सुभरे, येणे सुखोत्कारे वचनोक्ती, जळा माझी घालिता उडी, झणी उदक तडपे बुडी, तरंग न्याये देणे बुडी, जीवनाची दुथडी न हेलावता, त्यासी जळी होता निमग्न, जळाचा तापू शमे संपूर्ण, या परी करी स्नान, जीवना जीवनू निववितो, झणी दुःख पावेल झरा, म्हणून श्वासू न खाली सैरा, नेमुनी प्राण संचारा, निज शरीरा वागवी, निज देहा करावया घातू, सर्वथा जेवी नुचले हातू, तेवी भूतांवरी निघातू, ज्याच्या पोटांतो उपजेना, अत्यंत न्याहारे पाहता, वचकू पडेल प्राण्यांच्या चिंता, या लागी बाह्यदृष्टी क्रूरता, न पाहे भूता भूत भावे, रोम रगडतील संपूर्ण, या लागी न करी अंगमर्दन, एवं स्वदेहाचे देहपण, भूत हिंसे भीण अहंत्वा नाणी, भूता देता दुःखलेषु, भूती दुखवेल भूतेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, तेथे रहिवासू अहिंसेचा, कायिक वाचिक मानसिक, भूत उपजे त्रिविध दुःख, ते जेथे निमाले निशेख, अहिंसा देखते ठाई, या नावका शुद्ध अहिंसा, सत्य जाण रूपवरेशा, आता द्वंद्व साम्याची दशा, ऐक क्षितिशा सांगेन, सुखदुःख अदृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, ऐसे जाणूनी आपण, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये, अदृष्टे देह सुखदुःख भोगे, मूर्ख तेथ रागी विरागी, शिष्यू लागो नेदे निजांगी, गुरुवाक्य रंगी रंगला, देहाचेनी सुखे सुखावता, सवेची दुःख चढे माथा, हे गुरुने जाणूनी तत्वता, देह अहंता सांडविली. अर्थात आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल या काळजीने तो मृदू पावलांनी हळूहळू चालतो. कदाचित आकाश दचकेल म्हणून तो ओरडून बोलत नाही. मृदू वचनाने सर्वांना सुख देतो. त्याचे शब्द एवढे मृदू व सुखकर असतात की त्यामुळे आकाशालाही आनंदाचे भरते येते. तो पोहायला गेला तर उंचावरून उडी मारत नाही, हळूच पाण्यात प्रवेश करतो, जणू पाण्यातील आणखी एक तरंगच आहे, आणि त्यामुळे पाण्याच्या काठांनाही सुख होते. पाण्यात शिरताच पाण्याचा ताप शांत होईल अशा प्रकारे तो स्नान करतो. म्हणजेच आपल्या स्पर्शाने तो शीतल जलालाही शीतल करतो. कदाचित वाऱ्याला दुखापत होईल म्हणून तो श्वास जपून सोडतो. शरीर धारणेसाठी श्वासोच्छवासाचे नियमन करतो. आपल्याला मारण्यासाठी आपले हात उचलले जात नाही. त्याप्रमाणेच इतरांवर प्रहार करावा असे त्याच्या मनात येत नाही. आपण क्रूर नजरेने पाहिले तर प्राण्यांना भीती वाटेल म्हणून तो क्रूर दृष्टीने रोखून कुणाकडेच पाहत नाही. आपले अंगमर्दनही जोराने करत नाही, कारण आपले केस रगडले जातील. या अर्थी तो आपल्या देहालाही परका समजतो. प्राणी मात्राला दुःख दिल्यास त्याच्या ठिकाणचा हुतात्मा त्रस्त होईल म्हणून कुणालाही त्रास देण्याची ज्याला इच्छा नसते त्याच्याच ठिकाणी अहिंसा राहते. प्राणी मात्राला कायेने, वाचेने, मनाने त्रास होतो, दुःख होते, पण जो या तिन्ही मार्गांनी कुणालाही त्रास देत नाही तोच अहिंसक होय. राजा, ही शुद्ध अहिंसेची लक्षणे आहेत असे तू निश्चयाने जाण. आता द्वंद्व साम्याची लक्षणे ऐक. हे राजा, सुखदुःखे ही दोन्ही अदृष्टाप्रमाणे देहाला अटळ आहेत असे जाणून साधक सद्गुरु वाक्यावर चिंतन करून सुखदुःखातही मन समतोल ठेवतो. अदृष्टामुळेच देह सुखदुःख भोगतो, पण सामान्य मनुष्य सुख मागतो व दुःख नको म्हणतो.
पण गुरुवचनाने विवेकी झालेला शिष्य यांचा लेप आपल्याला लागू देत नाही. आपला शिष्य देहाच्या सुखाने सुखावला तर मागोमाग त्याला दुःख भोगावे लागेल. हे ओळखून गुरु त्याचा देहअहंकार सोडवितो. सर्वत्रात ईश्वरान्वेक्षाम कैवल्यमनिकेतताम विविक्त चिरवसनम संतोषो येन केनचित. अर्थात सर्व ठिकाणी सत, चित, रूप, आत्मा आहे व सर्वांचा नियंता ईश्वर आहे असे पाहणे, एकांताची आवड असणे, घर इत्यादी वस्तूंचा अभिमान नसणे, मोजके स्वच्छ कपडे वापरणे व जे काही मिळेल त्यात संतोष मानणे असा गुरूंचा उपदेश असतो. निरभिमान्याच्या अंगी दुःख नुरेची दुःख नियोगी, सुख नुरेची सुख संभोगी, तो उभयभागी अलिप्त, छाया उष्णा माझी तापली, ते छाया छायेची निवाली, तेवी सुखदुःखे मिथ्या झाली, स्थिती सुखावली यथानुलाभे, अदृष्टे तेही वर्तता देख, पाधू न शके सुखासुख, हे गुरुगम्य अलौकिक, शिष्य विश्वासिक पावती, विश्वासे विण सर्वथा, गुरुगम्य नये होता, गुरुगम्य विण तत्वता, द्वंद्व समता कदा न घडे, देही दृढता जव मी पण, तव तव द्वंद्व बाधा दारुण, जे गुरुवाक्ये निरभिमान, त्यासी द्वंद्वे जाण अतिमिथ्या, स्वप्नीचे दरिद्र असमर्थता, जेवी दोन्ही समान जागृता, तेवी द्वंद्व बाधेची वार्ता, न बाधे गुरुभक्ता अपरोक्ष बोधे, लेकुरांच्या खेळापाशी पारणे तैशी एकादशी, द्वंद्वाची दशा तैसी गुरुवाक्या सरीसी समूळ उडे, जेवी चंदनाची या धृती आरी बोरी चंदन होती, तेवी गुरुवाक्य प्रतीती, सकळ द्वंद्वे येती निज साम्या, चंदना सभोवती झाडे, तेही रोकडी लाकडे, देवद्विजांचे मस्तकी चढे, भाग्य एवढे सत्संगी, सद्गुरु तोची सत्संगती, सत्संगी शिष्य पालटती, स्वये ब्रह्मरूप होती, तेव्हा द्वंद्वे येती निर्द्वंद्व, एवं गुरुवाक्ये विश्वासता, द्वंद्व साम्य चढे हाता, ते गुरुवाक्य ही तत्वता, ऐक आता सांगेन, सद्गुरु वचन विश्वासे, मानी सर्वत्र परमार्थ ऐसे, तेची निज बुद्धी निश्चय वसे, निज मानसे विवंची, मज माझी परमात्मा वसे, तेणे स्थूळ देहो वर्ततसे, त्याचेनी पूर्ण चित्प्रकाशे, जगभासे जगत रूपे, तेणे निजात्म प्रकाशे, माझे दृष्टीसी दृश्य दिसे, दृश्य दृष्ट दर्शन विलासे, विलसतसे परमात्मा, दृश्य दृष्टपणे जे जे उठी, तेथे निजात्मता पाठीपोटी, तेणे अन्वये देवो देखे दृष्टी, आहाळ बाहाळ सृष्टी दुमदुमीत. अर्थात अशा प्रकारे देहाचा अभिमान ज्याला नसतो त्याला सुख व दुःख यामुळे अस्वस्थता किंवा हर्ष वाटत नाही. ज्याची त्याला प्राप्ती होईल ते तो आनंदाने घेतो. सावलीत असलेली वस्तू उन्हाने तापते, सावलीने थंड होते, म्हणजेच आलेल्या स्थितीशी ती मिळून घेते. तसेच काहीसे ह्याचे मन असते. पण अशी निर्द्वंद्व सम अवस्था खरी श्रद्धा असणाऱ्या शिष्यालाच गुरुकृपेने प्राप्त होते. श्रद्धे वाचून गुरुने दिलेला बोध अनुभवास येत नाही आणि तसा बोध झाल्याशिवाय मन साम्यावस्थेत राहत नाही. जोपर्यंत मी म्हणजे देह असा अभिमान दृढ असतो तोपर्यंत सुखदुःखामुळे मनुष्य त्रस्त होतो. पण गुरुच्या उपदेशानं जे निराभिमानी होतात त्यांचेच मन समतोल राहते. स्वप्नातील दारिद्र्य आणि श्रीमंती जागृतीत आल्यावर सारखीच मिथ्या ठरतात. त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभूतीमुळे द्वंद्वाच्या पिढीची वार्ता सुद्धा गुरुभक्तांच्या कानावर येत नाही. मुलांच्या खेळात एकादशी आणि पारणे ही दोन्ही लुटुपुटूची, तशीच द्वंद्वेही गुरुवचनामुळे लुटुपुटूची ठरतात. चंदनाच्या झाडावर असणाऱ्या इतर झाडांनाही चंदनासारखाच वास येतो. त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या प्रतीतीने सर्व अनुभव एकच होतात.
चंदनाच्या सभोवर असणाऱ्या झाडांची लाकडेही सुगंधित झाल्याने चंदनासारखाच त्यांनाही मान मिळतो. सत्संगामध्ये असे सामर्थ्य आहे. जो गुरु तीच सत्संगती व तिच्या योगाने शिष्य पालटतात आणि त्यांची द्वंद्वे उरत नाहीत. ते स्वतः ब्रह्मरूप होतात. ह्याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते, ते गुरुवाक्यही मी तुला आता सांगतो. सद्गुरू वरील विश्वासाने शिष्य सर्व ठिकाणी आत्मतत्वच आहे असे मानतो आणि तीच आपली बुद्धी दृढ करून त्यावरच मनन करतो. तो असे म्हणतो की माझ्यात जो परमात्मा आहे त्यामुळेच हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो. तसेच हे जग त्याच्याच प्रकाशाने भासते. त्या आत्मप्रकाशानेच मला सर्व दृश्य दिसतात. अर्थात हा परमात्मा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशा त्रिविध भासतो. दृश्य व द्रष्टा या रूपाने जो जो परिणाम होतो तेथे त्याच्या मागोमाग अनुस्यूत परमात्म तत्व असते आणि चिद्रूप आत्म्याला अनुसरून हृदयस्थ देव सर्व प्राण्यांनी दुमदुमलेली सृष्टी पाहतो.